नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आपण आलेलो आहोत कडाव येथे। कडाव येथे स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊया आणि स्वामींचं आपण दर्शन घेऊया। मठाच्या आत आल्यानंतर डाव्या बाजूला हातपाय धुण्यासाठी देखील जागा आहे इथे। चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया। या मठाचा इतिहास सांगायचा झाला की 2007 साली स्वामींनी आपल्या एका भक्ताच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला व सांगितलं की माझं कर्जत या ठिकाणी माझ्या नावाचा झेंडा रोव। असं स्वप्न पडल्यानंतर त्या भक्तांनी आपल्या मित्रांना या स्वप्नाबद्दल सांगितलं व हे सगळेजण मिळून कर्जत या ठिकाणी जागेचा शोध घेऊ लागले। कर्जतमध्ये शोध घेत असताना हे लोक टाकवे या गावामध्ये पोहोचले। तिथे पोहोचल्यानंतर रामकृष्ण निकम आणि साधना निकम यांनी या मठासाठी जागा देण्यास मंजुरी दिली व 26 गुंठे जागा ही मठाला त्यांनी दिली। मठाची जागा दिल्यानंतर 2009 साली मठाचं बांधकाम सुरू केलं। तब्बल 2 वर्षांनी हे बांधकाम पूर्ण झालं। जानेवारी 2012 या साली मठाचं उद्घाटन करण्यात आलं। या मठामध्ये स्वामींची तसबीर स्थापन करण्यात आली आहे। या तसबिरीकडे बघितल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाते। चला आता आपण महाराजांचं दर्शन घेऊया। स्वामींच्या उजव्या बाजूला नृसिंह सरस्वती महाराजांची देखील तसबीर आहे। आणि डाव्या बाजूला श्री श्रीपाद वल्लभ महाराजांची प्रतिमा देखील आहे। तसेच मठाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज, श्री स्वामी सूत महाराज, श्री वामनबुवा तांबोरीकर, श्री चोळप्पा सेवेकरी, श्री गोपाळबुवा केळकर, श्री बाळप्पा सेवेकरी, श्री आनंदनाथ महाराज आणि अजून काही तसबिरी आहेत ते आपण बघूया। मठामध्ये धार्मिक फलक हे देखील लावलेले आहेत।
इथे पालखी देखील आहे, बघू शकता तुम्ही. त्यात स्वामींचा देखील फोटो ठेवलेला आहे, जुना फोटो आहे स्वामींचा. हा जो कळस दिसत आहे हा सांगली येथे बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर त्याचा नरसोबाची वाडी येथे दत्तगुरूंच्या पादुकांजवळ याचा अभिषेक करून नंतर हा कळस इथे स्थापन करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपलं आता स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.